आदमापूर इथल्या बाळूमामा मंदिराची पालखी क्रमांक 19 आणि मेंढ्यांचा तळ शनिवारी दर्याचे वडगाव इथं होता। पालखी दर्शनासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती। या निमित्तानं गावकऱ्यांच्या पुढाकारात शेकडो भाविकांना प्रसादाचं वाटप झालं। आदमापूर इथल्या बाळूमामा मंदिराच्या वतीनं पालखी दर्शन सोहळ्याचं आयोजन केलं जातं। पुजाऱ्यांच्या विविध गटांकडून राज्यभरात विविध ठिकाणी पालखी आणि मेंढ्यांचा तळ नेला जातो। सर्वच भाविकांना पालखीचं दर्शन व्हावं आणि अनेक भाविकांना बाळूमामाच्या मेंढ्यांची सेवा करता यावी हा यामागचा उद्देश असल्यानं 20 तळांची स्थापना करण्यात आली आहे। यापैकी 19 क्रमांकाच्या पालखी आणि मेंढ्याच्या तळाचं करवीर तालुक्यातील दर्याचं वडगाव इथं आगमन झालं होतं। या निमित्तानं ग्रामस्थांना बाळूमामा पालखीचं आणि मूर्तीचं 2 दिवस दर्शन झालं। या निमित्तानं कोगनोळ इथल्या सेवा मंडळाच्या वतीनं धनगरी ओवी गीतांसह धार्मिक विधी पार पडले। सेवेकरी धनाजी बोडके, जागा मालक अनिल पाटील, केदारी मगदूम, सुरज मगदूम, नवनाथ किल्लेदार, कृष्णात पडळे, संजय बोडके, विश्वास सासणे यांनी शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांसाठी गावकऱ्यांच्या वर्गणीतून 6000 पेक्षा अधिक भाविकांना भोजन प्रसादाचं वाटप केलं।